नेक्स्ट लेक्चरमध्ये पहा, फाइंड द सेंटर ऑफ मास ऑफ 3 पार्टिकल्स ॲट द व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आता सेंटर ऑफ मास आपल्याला फाइंड करायचा आहे 3 पार्टिकलचा, आणि 3 पार्टिकलनं जर आपण लाईन जोडल्या तर इक्विलॅटरल ट्रायंगल तयार व्हायला. द मासेस ऑफ द पार्टिकल किती आहेत? 100, 150 अँड 200 ग्राम रिस्पेक्टिवली. ओके, सो कन्सिडर करू आपण की M1 जे आहे ते किती आहे? 100 ग्रॅम. त्यानंतर M2 जे आहे ते आहे 150 ग्रॅम, आणि M3 जे आहे ते आहे 200 ग्राम. ईच साईड ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल इज 0.5 मीटर, आणि जी प्रत्येक साईड आहे इक्विलॅटरल ट्रायंगलची है ना, तर ही किती आहे? 0.5. आता एक लक्षात घ्या, आता यामध्ये आपल्या ऑर्डिनेट्स जे आहेत ते खूप मॅटर करतात यामध्ये. आता आपल्याकडे पॉईंट कोणते कोणते आहेत? O, A आणि B. तर यांचे आपल्याला डिस्टंट कोऑर्डिनेट्स माहीत पाहिजे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल तुम्हाला माहीत आहे की इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये जर आपण व्हर्टायसेसपासून जर परपेंडिक्युलर ड्रॉन काढला तर तो समोरच्या साईडला काय करतो? बायसेट करतो. म्हणजे याचा अर्थ ही जी पूर्ण साईड आहे ही 0.5 अर्थातच 0.500 जर असेल तर त्याचा हाफ किती व्हायला? म्हणजे हा जो पॉईंट इथं तयार झालेला आहे तर हा किती आहे? 0.25. आता एक लक्षात घ्या, पहिला जो पार्टिकल आहे O, याचे आपल्याला कॉर्डिनेट्स जर फाइंड करायचे असेल तर O पॉईंट हा एक्स ॲक्सिसवर आहे, त्याच्यामध्ये त्याचे वाय कॉर्डिनेट्स काय असतील? 0. सॉरी, ओची तर 0 असणार, परंतु हा जो इथला पॉईंट आहे ज्याला आपण नाव दिलं नाही है ना, हे कॉर्डिनेट जर पाहिलं आपण तर हा एक्स ॲक्सिसवर आहे. तर एक्स ॲक्सिसवर आताच पाहिलं आपण की 0.5चे हाफ घ्यायचे ते आपण, म्हणजे एक्स कॉर्डिनेट्स काय 0.25 आणि वाय कॉर्डिनेट्स काय आले त्याचे 0 आले. 0 पॉईंटचे तर आपले कॉर्डिनेट्स काय असतील? 0 असतील, तर विषयच नाही. ए पॉईंटचे जर कॉर्डिनेट्स घेतला आपण तर ए पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे, ओरिजिनपासून 0.5 डिस्टन्सला आहे जितकी साईड आहे, आणि वाय ॲक्सिसचे कॉर्डिनेट्स त्याचे काय असतील? 0. आणि त्यानंतर जे बी पॉईंट आहे तर त्याचे कॉर्डिनेट्स काढताना आता हा कॉर्डिनेट कशासाठी लागला आपल्याला? बरोबर, कारण ॲक्च्युअल आपल्याला हा जो बीपासून बीचे आपल्याकडे काय होतं माहिती आहे का, आपल्याला वाय कॉर्डिनेट्स आणि एक्स कॉर्डिनेट्स काढायचे. तर एक्स कॉर्डिनेट्ससाठी आपण परपेंडिक्युलर ड्रॉन केला, बरोबर आहे का? त्याच्यामुळं बी पॉईंटचा एक्स ॲक्सिसचा कॉर्डिनेट्स काय आलं? 0.25. आता वाय कॉर्डिनेट्स फाईंड करताना आपण काय करणार? इथं सपोज ही लाईन जोडून घेतली तर इथं राईट अँगल तयार व्हायला, बरोबर. मग आता इथे राईट अँगल तयार होत असेल तर तुम्हाला माहिती आहे की इक्विलॅटरल ट्रायंगल जे आहे तर याचं वाय कॉर्डिनेट काढताना मला सांगा, आता हा अँगल जो आहे हा किती आहे? 60. तर हा अँगल किती होऊन जाईल? 30 होऊन जाईल, बरोबर. त्यानंतर आता आपल्याला वाय कॉर्डिनेट्स काढायचे आहेत, तर हा अँगल 30 आहे तर हा अँगल ॲटोमॅटिक काय होऊन जाईल? 60. आणि 60 अंश कोणासमोरील बाजू ही हायपोटेनसच्या किती असते? √3/2 टाइम्स असते, बरोबर. सो हायपोटेनस किती आपला? 0.5 आहे. 60 अंश कोणासमोरील बाजू √3/2 इंटू 0.5 इज इक्वल टू किती येईल? ते 0.25 √3. आणि म्हणून ह्या पॉईंटला जर आपण बी पॉईंटचे कॉर्डिनेट्स पाहिले तर एक्सचा किती आला? 0.25 आणि वायचा किती आला? 0.25 √3. क्लिअर? 30, 60, 90चा फॉर्म्युला यूज करू. मग आता हे जर आपण पाहिलं तर आता बाकी फक्त फॉर्मॅलिटीजच आहे, कारण फॉर्म्युले तर आपल्याला माहीतच आहे. एक्स संदर्भात आपला फॉर्म्युला मी लिहितो. डिवायडेड बाय, आता आपण व्हॅल्यूज पुटअप करू. सांगा M1 किती आहे मास?
100 बरोबर. त्यानंतर त्याचे एक्स कॉर्डिनेट काय आहेत, त्याचे दोन्ही झिरोच आहेत, त्याच्यामुळे विषय नाही आहे की नाही. M2 कोणता आहे आपला ए, त्याचा मास किती आहे 150 आणि M2चा एक्स कॉर्डिनेट किती आहे 0.5. M3चा मास किती आहे 200 ग्राम आणि त्याचा जो एक्स कॉर्डिनेट आहे तो किती आहे 0.25 आणि मासेची बेरीज 100 प्लस 150 प्लस 200. सो 0 मल्टिप्लाय करायचा विषय संपला आहे ना. सो 150चे हाफ किती होतील 75 आणि 200चे 1/4 किती होतात 50 डिवायडेड बाय 450 आणि सो हे होतील 125/450 आणि फार संक्षिप्त रूपामध्ये घेतलं तर किती आलं 5/18 मीटर हा झाला त्याला. ओके. सो याचं सेंटर ऑफ ॲक्सिस आपण एक्स ॲक्सिसचा फाईन केला. आता आपल्याला कोणता फाईन करायचा आहे वाय ॲक्सिस. सो फॉर्म्युला जे आहे ते लिहायची गरज नाही ना, तर डायरेक्ट म्हणजे माहिती आहे ना त्या टाईपमध्ये फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. वाटल्यास लिहून टाकू. सांगा M1 किती आहे 100. M1चा वाय कॉर्डिनेट किती आहे M2 150 वाय कॉर्डिनेट 0 M3 200 वाय कॉर्डिनेट 0.25 आणि तिघांचे ॲडिशन त्याचं आपल्याकडं 450. सो आता हे झिरोमुळे तर कॅन्सलच झाले है ना. सो आता 200चे 1/4 किती होतात 50 √3 डिवायडेड बाय 450 बरोबर. √3/9 9ला असं लिहितं ना 3 √3 राईट. हां तर 3 जा 9 आहे ना, √3 कॅन्सल करण्यासाठी आहे की नाही. सो आन्सर येईल 1/3 मीटर आले. हे त्याचे एक्स आणि हे त्याचे वाय कॉर्डिनेट्स. नेक्स्ट आहे की आपल्याला काय करायचं आहे सेंटर ऑफ मास हे ट्रायंग्युलर लॅमिनाचा फाईंड करायचा आहे. आता मी रेफरन्ससाठी NCERTची फिगर वापरतो. ट्रायंगल LMN जो आहे त्याला आपण काय केलं माहिती आहे का, एक नॅरो स्ट्रीपमध्ये काय केलं डिवाईड केलं. हे दिसतं ना ब्लॅक लाईन्स हे नॅरो स्ट्रीप्स आहेत. आता हे प्रत्येक स्ट्रीप एकमेकाला काय बरं पॅरलेल आहे बरोबर आहे का. आणि या सर्वांचा बेस कोण आहे MN हा काय झाला त्यांचा बेस झाला. आता सिमेट्रीनुसार जर पाहिलं आपण तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का की या प्रत्येक स्ट्रीपचा सेंटर ऑफ मास हे त्याच्या कुठं असेल जॉमेट्रिक मीनवर असेल. मग आता ही वरची स्ट्रीपचा पॉईंट समजा इथं आहे, दुसऱ्या स्ट्रीपचा सेंटर इथं आहे. लक्षात आलं का. असं करत करत शेवटचा जो बेस आहे त्याचा सेंटर कुठं आला समजा Pला आला. तर मग आता मी हे प्रत्येकाच्या सेंटरमधून जर जाणारी एक लाईन जर पास केली तर ही लाईन त्याची काय असते बरं, ही असते त्याची मीडियन. काय असते मीडियन. म्हणजे जेवढ्या काही स्ट्रीप आहे त्या सर्वांचे सेंटर जे आहेत त्या सेंटरमधून जाणारी मी काय केली लाईन पास केली. ही लाईन आली LP ती काय आहे मीडियन. आता ही झाली एक पद्धत. त्यानंतर आता मी Mकडून जर स्ट्रीप काढत गेलो तर तिथून मी मीडियन काढणार. ती मीडियन कोणती असणार मीडियन MQ पहिली होती आपली LP. त्यानंतर Nकडून जर स्ट्रीप काढल्या आणि प्रत्येकाच्या मिड पॉईंटमधून जर एक मीडियन काढली तर ती मीडियन कोणती असणार NR किंवा RN. मग आता या सर्व मीडियन एका पॉईंटला कुठं आल्या G पॉईंटला. आणि G पॉईंट जो आहे हा जो G पॉईंट आहे तो ॲक्च्युअल काय आहे त्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की ट्रायंग्युलर लॅमिनामध्ये सेंटर ऑफ मास हा कुठं सिच्युएट असतो ट्रायंगलच्या
सेंट्रॉइडला किंवा मीडियनचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स, तिन्ही पॉईंट जे एका बिंदूमध्ये टच करतात. फायनल प्रॉब्लेम घेऊ आपण. फाइंड द सेंटर ऑफ मास ऑफ अ युनिफॉर्म एल शेप लॅमिना, किंवा त्याला आपण थिन फ्लॅट प्लेट म्हणू. ओके. आणि विथ डायमेन्शन फिगर्समध्ये दाखवलेले आहेत. मास जो आहे लॅमिनाचा तो कसा आहे, 3 kg आहे. ओके. सो आता आपण काय करू माहिती आहे का, की XY प्लेन जो आहे फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे ते आपण घेऊ. ओके. आता व्हर्टायसेस दिले तुम्हाला. ए किती आहे, 2 0, बी येणार ना, बरोबर. इथं 2 आला, इथं किती असणार ते 1, इथं 1 आहे, बरोबर आहे का. त्यामुळं एचे 2 0 आले, बीचे किती आले 2 1, ईचे काय आले है ना 1 आणि 2, आणि एफचे काय आले 0 2. ओके. कारण एफ हा कशावर आहे, वाय ॲक्सिसला आहे. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर आपल्याकडं 1/1चे किती स्क्वेअर आले बरं आपल्याकडं, 1 2 आणि 3 स्क्वेअर चालले आहेत. ओके. सो आता द मास किती दिले, टोटल मास किती दिलं आपल्याला 3 kg दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हे युनिफॉर्म आहे, याचा अर्थ प्रत्येक स्क्वेअरचं माप हे किती असलं पाहिजे बरं, 1 kg असलं पाहिजे, बरोबर आहे का. हे 1 kg, हे 1 kg आणि 1 kg. ओके. सो आता सेंटर ऑफ मासेस जे आहे प्रत्येक स्क्वेअरचे, जसं आपण इथं घेतलं C1 C2 आणि C3 हे ना सिमेट्रीनुसार. तर आता आपल्याला प्रत्येकाचे काय करायचे माहिती आहे का, कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. ठीक आहे. आता मला सांगा, हा C1 जिओमेट्रिक सेंटरला आहे, म्हणजे इथलं आपल्याला घ्यावं लागेल है ना. सेंटरचं किती असेल 1/2, इथला जर घेतला तर किती येईल 3/2. सेम पद्धतीने इथंसुद्धा 1/2 आणि इथं 3/2. तर आता प्रत्येकाचे फाइंड करू शकतो आपण, बरोबर आहे का. C1साठी सांगा बरं, C1साठी काय असेल कोऑर्डिनेट्स, हाफ आणि हाफ, बरोबर आहे 1/2 1/2. C2साठी जर फाइंड केले तर 3/2 1/2, आणि C3साठी फाइंड केलं तर 1/2 3/2. ओके. मग आता हे फाइंड केल्यानंतर आपल्याला माहीत आहे की जे सेंटर ऑफ मास होल एल शेपचं काढायचं असेल आपल्याला है ना XY प्लेनमध्ये, तर त्या संदर्भात आता आपल्याला एक्स आणि वाय दोन्हीच्या संदर्भात काढून घेऊ आपण. सो एक्सचा फॉर्म्युला तर माहिती आहे ना तुम्हाला. सो त्यानुसार आता मास किती आहे 1. आता मला सांगा मास घ्यायची गरज आहे का, प्रत्येक ठिकाणी मास M1 आहे, तर 1 मल्टिप्लाय केलं एमला आपण पूर्णपणे निग्लेक्ट करू. न्यूमरेटरमध्ये, डिनोमिनेटरमध्ये 1 + 1 + 1 3 येणारच आहे. सो आपण फक्त कोऑर्डिनेट घेऊ. आता एक्सचे कोऑर्डिनेट्स कोणते कोणते सांगा आता, 1/2 3/2 आणि 1/2. तिघांचं आपल्याला ॲडिशन घ्यावं लागेल न्यूमरेटरमध्ये, लक्षात ना तुम्हाला. सो 1/2 + 3/2 + 1/2, कारण तिन्हींचं मास सारखं आहे 1 किलोग्रॅम म्हणून मास नाही, मात्र डिनोमिनेटरमध्ये काय घ्यावं लागेल तिघांच्या मासची बेरीज. वाटले असेला होल मल्टिप्लाय बाय 1 करतो मी माससाठी. ठीक आहे. आता सर्वांचा छेद सारखा आहे म्हणून 2 घेतलं, सो किती होईल 5/2 आणि होल डिवायडेड बाय 3. छेदातला छेद कुठं जाईल अंशामध्ये. सो आन्सर किती येईल 15/2 मीटर. सॉरी अंशातला छेद छेदात होती, सॉरी 3 2 किती येईल 6. सो आन्सर शुड बी 5/6 मीटर. सेम पद्धतीने आता कोणाचं काढायचं आपल्याला, वायचं काढायचं आहे. तर वायसाठी सुद्धा मास किती आहे 1च आहे, त्यामुळे मास नाही निग्लेक्ट केलं तरी जमतं, फक्त कोऑर्डिनेट्सची ॲडिशन करायची. कोऑर्डिनेटची ॲडिशन जी आहे ती सेम आहे पहा 1/2 आहे ना, त्याच्यामुळे आन्सर बदलणार आहे का नाही, त्यामुळे वायचा आन्सर मी डायरेक्ट घेतो 5/6 मीटर. आणि ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर सेंटर ऑफ मास जो आहे एल शेपचा, तर 5/6 आणि 5/6 आलं. सो सेंटर ऑफ मास एल शेपचा जो आहे हा, ही जी लाईन असेल ओडी यावर काय असेल सिच्युएटेड असेल, आणि त्यांचे आपण कोऑर्डिनेट जे आहेत ते फाइंड केले जातील. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण
मोशन ऑफ सेंटर ऑफ मास या संदर्भात डिस्कस करू.